नमस्कार. प्रल्हाद केशव आत्रे काव्यक्षेत्रात त्यांचं नाव होतं केशव कुमार. केशव कुमारांनी विडंबन कविता नावाचा काव्यप्रकार मराठीमध्ये पहिल्यांदा आणला आणि रुजवला सुद्धा. झेंडूची फुले हा त्यांचा कविता संग्रह हा केवळ विडंबन कवितांचा आहे. त्यातले काही मुद्दे लक्षात घेऊ. प्रसिद्ध कविता, प्रसिद्ध रचना आधार मानून समाजातली एखादी घटना उपरोधातून आणि विरोधातून सांगून दुसरी रचना तयार करायची, त्याला ढोबळमानानं विडंबन कविता म्हणून ओळखलं जातं. 13 ऑगस्ट आचार्य अत्र्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं एकदा माझ्या कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यस्तरीय विडंबन कविता लिखाण स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये भरपूर कवींनी कविता पाठवल्या. त्याचं परीक्षण केलं पंडित यशवंत देव आणि शिरीष पै या दोघांनी. त्यामध्ये प्रथम क्रमांक ज्याला मिळाला तो कवी नंतर माझा अतिशय जवळचा मित्र झाला. बेळगाव सारख्या वादग्रस्त, म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात का कर्नाटकात यात बदलचा वादग्रस्त जिल्ह्यामध्ये राहत असताना सुद्धा तिथली मराठी माणसं मराठी कविता जतन करण्याचा प्रयत्न, मराठी साहित्य जतन करण्याचा प्रयत्न, मराठी साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं करत असतात. त्यापैकीच हा एक कवी अविनाश ओगले बेळगावच्या तरुण भारतमध्ये लिखाण करायचा. त्याची एक विडंबन कविता, ज्या कवितेला प्रथम पारितोषिक शिरीष पै आणि यशवंत देव यांनी दिलं, ती विडंबन कविता खास रसिक हो आपल्याकरता वरास प्रसिद्ध कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. याच्यावरती अविनाश ओगलेंनी लिहिलेलं विडंबन, चाळीमधल्या खोलीमधली राजा आणि कराणी. चाळीमधल्या खोलीमधली राजा आणि कराणी, त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्या राजाची खोली होती 3ऱ्या मजल्यावरती. त्या राजाची खोली होती 3ऱ्या मजल्यावरती. जिने मोडके अंधारातून उंदीर झुरळे फिरती. जिने मोडके अंधारातून उंदीर झुरळे फिरती. लवकर उठती आणि भरती खालून वरती पाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्या खोलीला एकच खिडकी आणि एकच दार. त्या खोलीला एकच खिडकी आणि एकच दार. शेजाऱ्यांना संसाराची उत्सुकता त्या पार. शेजाऱ्यांना संसाराची उत्सुकता त्या फार. जाता येता हळू पाहती डोकावूनही कोणी. जाता येता हळू पाहती डोकावूनही कोणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे. त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे. राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे. राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे. संध्याकाळी कुठे न फिरती. संध्याकाळी कुठे न फिरती. खिशात नसती नाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची
ऐका एक कहाणी. चाळीमधल्या खोलीमधली राजा आणि राणी त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. आणि शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात, चाळी चाळी मधून असती असंख्य राजा राणी. चाळी चाळी मधून असती असंख्य राजा राणी. सुरा वाचुनी ताला वाचुनी गुदमरलेली गाणी. सुरा वाचुनी ताला वाचुनी गुदमरलेली गाणी. डोळ्यामधुनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी. डोळ्यामधुनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. चाळीमधल्या खोलीमधली राजा आणि राणी त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी. रसिक हो, ही कविता विडंबन कविता जरी असली तरी या कवितेला शेवटी एक कारुण्याची झालर आहे आणि एक सत्य या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न या कवींनी केलेला आहे. म्हणून ही मूळ कविता वाटावी इतकी चांगली झालेली आहे असं म्हणत दोन्ही परीक्षकांनी या कवितेला प्रथम पारितोषिक दिलं. आणि हे पारितोषिक घेण्याकरता शिवाजी मंदिरच्या एका कार्यक्रमात एक कवी बेळगावहून आलेले होते. त्यांची ही कविता आपल्याला आवडली असणारच. लाईक, शेअर, पहिल्यांदा पाहत असतात तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद.